श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता उद्यापासून म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून आषाढ महिना, म्हणजे खूप जण त्याला आखाडाचा महिना पण म्हणतात, तर आषाढ महिना सुरू होत आहे. तर ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानपान कसा करायचा आहे, त्याच्यानंतर ह्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ज्या काही साती आसरा असतात किंवा आपलं ग्रामदैवत असतं किंवा आपली कुलदेवी असते, यांना किती वेळेस खरं नैवेद्य द्यायचा असतो. तर आणि मुळात म्हणजे की आपल्या कुलदेवीची हे गुप्त नवरात्र असतं. ह्या महिन्यामध्ये 9 दिवसांमध्ये गुप्त नवरात्र असतं. तर ते शक्यतो आपण कुणीही ते नवरात्र करत नाही, पण तरीसुद्धा ज्यांना वेळ आहे तर त्यांनी आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करावी, तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा की सगळ्यात महत्त्वाचं, आता जो काही आखाड महिना सुरू झालेला आहे, तर ह्या आखाड महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला किंवा ग्रामदैवत आहे किंवा मग ज्या काही साती आसरा आहेत, तर यांना किती वेळेस नैवेद्य द्यायचा असतो, की प्रत्येक भागानुसार ह्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात, असं काहीही नाही. पण खरं तर ह्या महिनाभराच्या कालावधीमध्ये 3 वेळेस देवांना नैवेद्य हा दिला जातो. तर ह्या 3 वेळेसमध्ये पहिला नैवेद्य हा भाजी भाकरीचा असतो, म्हणजे बाजरीची भाकर किंवा मग ज्वारीची भाकर, त्याच्यावर मेथीची भाजी, वरण भात, भजे कुरडई किंवा मग पापड असेल, तर अशा प्रकारचा हा नैवेद्य असतो. आता हा नैवेद्य जेव्हा आपण भरतो तर साती आसरांना पण नैवेद्य असतो. म्हसोबाचे 2 नैवेद्य असतात त्याच्यामध्ये. जी काही आपली कुलदेवी असते तर त्या कुलदेवीचा पण नैवेद्य असतो. जे काही म्हणजे तुम्ही तिथे देवीसमोर 7 नैवेद्य ठेवणार असेल, आजूबाजूला पण बाकीचे देव असतात त्यांना तुम्ही 2-2 नैवेद्य ठेवणार असेल तर कुलदेवीचा, त्याच्यानंतर जे काही आपलं ग्रामदैवत आहे तर त्या ग्रामदैवतला पण आपल्याला नैवेद्य हा द्यायचा असतो. तर असे आता एक झाला आपला भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसरा असतो आपला वर्णपूर्णाचा नैवेद्य, म्हणजे आपण पूर्णाचे नैवेद्य बनवतो. तर पूर्ण आपण म्हणतो ना, पूर्णाचा स्वयंपाक करायचा आणि तो नैवेद्य सुद्धा आपण कुलदेवी, ग्रामदैवत आणि साती आसरा म्हसोबा यांना नैवेद्य हा दाखवला जातो. आणि तिसरा म्हणजे काय, की ज्या काही गोड पुऱ्या असतात, तर गोड पुऱ्या करतो आपण, त्याच्यावरती पण वरण भात, भाजी, त्याच्यानंतर भजे कुरडई, तर अशा प्रकारचा तो नैवेद्य सुद्धा असतो. आता नैवेद्य आपण जेव्हा साती आसरांना घेऊन जातो तर त्या नैवेद्यामध्ये म्हसोबासाठी सेपरेट नारळ आणि लिंबू पण घेऊन जायचं असतं आणि 2 नैवेद्य, त्याच्यानंतर खूप जण दही भात सुद्धा म्हसोबासाठी घेऊन जातात. तर अशा प्रकारे हा म्हसोबाचा नैवेद्य असतो. आणि ज्या काही साती आसरा आहेत तर त्यांचा पण नैवेद्य आपला जो काही म्हणजे जो काही तुम्ही नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य त्यांचा असतो. आणि बघा की ह्या महिनाभरामध्ये आपल्याला मानपान करायचं असतो. तर ह्या मानपानामध्ये काय असतं, आता बघा की ह्याच्यामध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते. एक वेळेस म्हणजे आता तुम्ही 3 वेळेस नैवेद्य करणार असाल तर कधी पण पहिल्या वेळेस म्हणजे देवीची ओटी भरा किंवा शेवटच्या वेळेस भरा. आता एखाद्याला वाटलं की नाही आम्हाला 3ही वेळेस भरायची आहे, तर 3ही वेळेस तुम्ही देवींची ओटी ही भरायची आहे. आता बघा की देवी म्हणजे ओटी ही कशा प्रकारे भरायची बुवा, असं मानपान म्हणजे काय, तर तुम्ही ब्लाऊजचा पीस घ्यायचा आहे, त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे, तांदूळ ठेवायचे आहे, बांगड्या ठेवायच्या आहे, म्हणजे जशी आपण देवीची ओटीमध्ये जे जे काही साहित्य वापरतो तर ते सगळं साहित्य घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण नैवेद्य देवीला दाखवतो तर आपल्या कुलदेवीची पण आपल्याला ओटी भरायची आहे. ज्या काही साती आसरा असतात तर त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी ठेवायच्या असतात. जी समजा ग्रामदेवी असेल तर ग्रामदेवीची सुद्धा आपल्याला ओटी भरायची असते. तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला देवीचा मानपान अशा प्रकारे करायचा असतो. त्यांची ओटी पण नैवेद्यासोबत आपल्याला भरायची असते. आता बघा की तुम्ही म्हणाल की मग आम्हाला शक्य नाही, तर मग तिन्ही महिनाभरातून 3दा नैवेद्य हे दाखवायचेच का, तर ठीक आहे. आता ज्यांना वेळ नाही किंवा मग समजा आता ज्यांच्याकडे फक्त नैवेद्य एकदाच दाखवण्याची पद्धत असेल, जो काही तुमचा साधा नैवेद्य असू द्या किंवा आपण म्हणतो ना वर्णापूर्णाचा नैवेद्य असतो, जो काही तर तुमच्याकडे एक वेळेस दाखवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एक वेळेस दाखवून देवीचा मानपान केला तरीसुद्धा चालणार आहे. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला देवीचा नैवेद्य आणि देवीचा मानपान हा करायचा आहे. आता दुसरं म्हणजे काय, की ह्या प्रकारे आपण शारदीय नवरात्र साजरं करतो ना, अगदी थाटामाटात घट बसवतो आपण आपल्या कुलदेवीचा, तर त्या प्रकारे शक्यतो आषाढ महिन्यामधलं जे काही गुप्त नवरात्र असतं तर कुणीही ते नवरात्र करत नाही, म्हणजे कुणीही शक्यतो घट बसवत नाही. पण मग कसं असतं की शेवटी आपण म्हणतो ना, जे काही ठराविक दिवस असतात तर त्यावेळेस
ज्या काही देवाच्या म्हणजे आपण म्हणतो ना सात्विक लहरी असतात, तर त्या खूप मोठ्या प्रमाणावर जागरूक असतात. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आता ह्या कुलदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा, तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्ही ही एक सेवा केली तर ती सगळ्यांपर्यंत पोहोचणार असते. तर ते म्हणजे काय की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण. तर तुमच्याकडून जेवढं शक्य होईल, 5 पारायण शक्य झाले तर 5 करा, 9 शक्य झाले तर 9 करा. तुमच्याकडून म्हणजे जेवढी तुमच्या कुलदेवीची सेवा होईल तर तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र आहे तर तो मंत्र म्हणजे तुम्ही त्या मंत्राचं पण पठण हे करू शकता. दररोज 11 माळी नित्यनियमाने म्हणजे एवढा पूर्ण महिनाभर तुम्ही तुमच्या जो काही कुलदेवीचा मंत्र आहे तर तो दररोज 11 माळी तुम्ही मंत्रसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे महिनाभर तुम्हाला कुलदेवीची ही सुद्धा सेवा करता येणार आहे. तर बघा की आखाडाच्या महिन्यामध्ये खूप जण एक सवाशीण असेल किंवा काही जण 5 सवाशिणींना बोलवतात, त्यांना जीव घालतात, त्यांची ओटी भरतात, अशी सुद्धा खूप ठिकाणी पद्धती असते. किंवा मग काही जण काय करतात, 5 मुलींना बोलवतात, 5 किंवा 7 मुलींना कुमारिकांना बोलवतात, त्यांना जीव घालतात आणि त्यांची पूजा करतात, अशी सुद्धा खूप ठिकाणी पद्धत असते. म्हणजे आखाडाच्या महिन्यामध्ये सवाशिणींना जीव घालणं ही सुद्धा खूप ठिकाणी पद्धत असते. या आखाडाच्या महिन्यामध्ये ना खूप जणांकडे बघा की आपण ज्याला म्हणतो ना की खारा नैवेद्य किंवा मग आपण खूप जण त्याला तिखटाचा नैवेद्य पण म्हणतात, म्हणजे नॉनव्हेज. तर खूप जणांकडे नॉनव्हेजचं सुद्धा नैवेद्य त्यांच्या देवाला दाखवला जातो. तर ही ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते. आता ज्याच्याकडे जशी पद्धत आहे, ज्याची जशी परंपरा चालत आलेली आहे तर त्यांनी त्याच प्रकारे करायचं आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याकडून आपली जी काही कुलदेवी आहे किंवा ग्रामदैवत आहे, ज्या काही साती आसरा आहे, तर यांचा मानपान झाला पाहिजे, म्हणजे यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि बघा की ज्यांना वेळ आहे तर त्यांनी खरंच कुलदेवीची सेवा ही करायची आहे. म्हणजे असं काही नाही की आम्ही तर हे नवरात्र साजरं करत नाही, मग असं काहीही नसतं. तुम्ही कुलदेवीची सेवा केली तर तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. उलट कुलदेवीची सेवा म्हणजे आपली ती कुळाचं रक्षण करणारी देवी असते, तर तिची सेवा आपल्याकडून होतीये हे म्हणजे हे आपलं खूप मोठं भाग्य म्हणावं. कारण की सगळ्या अडचणी तुमच्या सांसारिक असू द्या, आर्थिक असू द्या, कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्या, तुमच्या कुलदेवीच्या सेवेमुळे म्हणजे त्या अडचणीही सुटल्या जातात. आणि आपण म्हणतो ना घरामध्ये सुख शांती समाधान हे आपल्या घरामध्ये नांदत असतं. तर त्याच्यामुळे कुलदेवीच्या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे. तर बघा की ह्या आखाड्याच्या महिन्यामध्ये सर्वांनी कुलदेवीची सेवा करायची आहे. जे काही नैवेद्य आहे तुमच्या यथाशक्ती नैवेद्य हे दाखवायचे आहेत. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.